अभंग क्रमांक 4. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजंती. मुकुटकुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही. कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई यानो. सकळही तुम्ही फागे एकिसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज लिहितात की राजस सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळा आहे. सूर्य चंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात वैजंती माळा रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरी काठी पितांबर नेसले आहे व भरजरी शेला पांघरला आहे. बायानो, हा असा विठ्ठल विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व बयांनी एका बाजूला व्हा, माझ्या आड येऊ नका. श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही.